नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारतीज किचनमध्ये. तर आज आमचा कराड स्पेशल झणझणीत बेत आहे बरं का, खरडा आणि भाकरी. तर मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, देठ काढून तुकडे करून घ्यायच्या. गॅसवरती मीडियम फ्लेमवरती तवा ठेवायचा आणि मिरच्या भाजायला घ्यायच्या. थोडंसं तेल घालायचं, सतत हलवत मिरच्या भाजून घ्यायच्या. अर्धवट मिरच्या भाजल्या, लसूण घालायचा. लसूण थोडासा भाजला की शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे थोडेसे भाजले की कढीपत्ता घालायचा आणि हे सगळं साहित्य मंद गॅसवरती 2-3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. सगळ्यात शेवटी जिरे घालायचे आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. एकदा हलवून घ्यायचं. 2 मिनिटं तवा असाच ठेवायचा. 2 मिनिटानंतर याला एका कापडावरती घ्यायचा आणि खलबत्त्याच्या दगडाच्या साहाय्याने याला ठेचून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि गरम गरम मिरच्या खूप पटकन बारीक होतात आणि लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे ह्याला चव खूप अप्रतिम येते. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करतो तेव्हा हा खरडा खूप बारीक आणि चिकट तयार होतो. पण जेव्हा तुम्ही तव्यामध्ये असा खरडा कराल तर त्याला चव सुद्धा अप्रतिम येईल आणि खरडा सुद्धा जाडसर करता येईल. जाडसर खरडा चवीला खूप छान लागतो. आता सगळा आपला तयार झालाय खरडा चेचून. परत एकदा गॅसवरती ठेवायचा स्लो फ्लेमवरती. 2-3 छोटे चमचे तेल घालून ह्याला परत एकदा परतून घ्यायचं. स्लो गॅसवरती ह्याला 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे याच्यातला ओलापणा कमी होतो आणि खरड्याला चव खूप अप्रतिम येते. आता गॅस बंद करूया आणि थोडासा थंड झाला की याला एका डब्यामध्ये भरून ठेवूया. तर खरडा म्हटलं की भाकरी आली. तर इथे मी ज्वारीची भाकरी केली आहे. अशा प्रकारे आपली भाकरी आणि खरडा तयार झालाय. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि चला आता खरडा भाकरीवर ताव मारूया.